विचारवंतांना भुरळ पडली पाहिजे या व्याख्यानमालेची की बनसावळ्याला जाऊन समाजाच्या माणसाला हितगुज करण्याची इच्छा, समाजाला हितगुज करण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. हा दर्जा, हे स्टेटस आपण या जयंतीच्या निमित्तानं सांभाळलं पाहिजे. हे स्टेटस आपल्याला सांभाळता आलं पाहिजे की रोप लावायचे या अटीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे. फूल उमलायला माळ राणी गड्या. काय काय लागतं फूल उमलायचं? आपल्या कुंडीत गुलाबाचं फूल उमलावं असं आपल्याला स्वप्न पडलं. काय केलं? रोपटं आणलं, लावलं. त्याला पाणी घालावं लागेल, त्याला खाद घालावं लागेल, तर ते वाढेल. नाही तर मरून जाईल. पाणी बी नाही, खाद बी नाही, काहीच नाही, सावलीत फुलं. उन्हात काढावं लागेल त्याला. अरे रोप लावायचे या अटीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे. फूल उमलायला माळ राणी गड्या. अत्तराचे झरे जागले पाहिजे. कसले झरे? नुसते पाण्याचे झरे जागून उपयोग नाही. गुलाबाच्या फुलाला फक्त पाणी देऊन उपयोगाचं, त्याला सुगंधाचा झरा जर दिला नाही तर येणाऱ्या फुलात सुगंध येणार कुठून आहे? त्याला बाबासाहेबांच्या विचाराचा झरा दिला नाही, लेकरा बाळा बाबासाहेबांचा विचार येईल कुठून? त्याला बुद्धाचा झरा दिला नाही, बुद्धाचा विचार घरात येईल कुठून? शाहू महाराजांचा झरा दिला नाही, शाहू महाराजांचा विचार घरात येईल कुठून? आपल्या घरात विचारवंतांचे पुस्तक बंगले बांधले लोकांनी दलिन तर एकच पुस्तक नाही घरात. धारगत हे 2-3 कपाटात काय ठेवले? माकड, बैल, शेळ्या, मांजर,